नमस्कार. मराठी बुक क्लबमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण वाचतो आहोत इकिगायमध्ये फ्लोचा शोध. या धावपळीच्या जगात कोणाकडेही रिकामी वेळ नाही आहे. कोणाला वेळ मिळाला तर तो तसाच वाया घालवतो. त्याचा योग्य उपयोग नाही केला जात. आपल्याला जर आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर रिकामी वेळेचा देखील आपल्याला उपयोग करावा लागेल. या वेळेत आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. तुम्ही जर उद्योगी व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या कामातून जो वेळ मिळतो तो वेळ तुम्ही तुमच्यासाठी किंवा परिवारासाठी देऊ शकता. सर्वांना वेळ काढून देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यात लोकप्रिय होता येईल आणि तुमच्या वेळेचा उपयोग देखील होईल. हा एक फारच महत्त्वाचा प्रश्न आहे की रिकाम्या वेळेत काय करावे किंवा मोकळ्या वेळेत काय करावे. तर आज तुम्हाला हे सांगेल की रिकामी वेळेचा सदुपयोग कसा करावा, ज्यामुळे आपल्या रिकामी वेळेचा उपयोग होऊ शकेल. चा उपयोग कसा होईल, कारण व्यक्तीसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. आपण आपल्या चुकाचे खापर दुसऱ्यांच्या माती फोडून आजचे काम उद्यावर ढकलतो. तसे तर आपण कोणतेच काम उद्यावर नाही ढकलले पाहिजे, पण आजचे काम उद्यावर आणि उद्याचे परवावर ढकलल्याने कामाचा ताण वाढतो. आजचे काम तुम्ही आज करू शकत नसाल तर उद्या करालच असे काही नाही, कारण उद्या देखील दुसरे काम असतेच. ताजे भोजन पाहून आपल्याला शिळे अन्न जसे सेवन करू वाटत नाही, तसेच कामाचेही आहे. वेळ वेगवान आहे, त्याला तुम्ही दागिन्यासारखे गळ्यात बांधून नाही ठेवू शकत. यावर कोणाचाही अधिकार नाही आहे. वेळेचा उपयोग करणे म्हणजे त्याला दागिन्यासारखे महत्त्व देणे होय, नाहीतर तो नष्ट होणारच आहे. वेळेचे महत्त्व पैशापेक्षा कितीतरी जास्त आहे, कारण पैसा देखील वेळेवरच अवलंबून आहे. वेळ यशाची चावी आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काळासोबतच चालावे लागेल. काळाचे चक्र फार वेगवान गतीने फिरते आहे. आपण काम करू अथवा झोपा काढू, पण काळाचे सतत चालणे चालू आहे. अनेक ठिकाणी तुम्ही लिहिले वाचले असेल की वेळ, मृत्यू आणि ग्राहक कधी कोणाची प्रतीक्षा करत नाही. अनेक जणांना असे बोलताना ऐकले असेल की वेळच मिळत नाही, पण वास्तवात तसे नाही. सगळीकडे 24 तास इतका समान वेळ आहे. वेळ कधी मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. रात्रंदिवस मिळून 24 तास होतात, म्हणजेच 24 गुणिले 60 गुणिले 60 86,400 सेकंद ईश्वर दररोज प्रत्येकाच्या खात्यात क्रेडिट करतो. तरी पण माणसाचं रडगाणं चालूच असतं की वेळ मिळत नाही. कारण ऐकून आपण चकित व्हाल, विनाकारण तुम्ही वेळ वाया घालवू लागले आहात. वेळेचा उपयोग आपण जर विचारपूर्वक केला तर आपल्याकडे सगळ्या कामासाठी वेळ असेल. एखाद्याचा विकास झालेला नाही याचा अर्थ तो वेळेसोबत खेळतो आहे. विकासाच्या मार्गात वेळेची बर्बादी सगळ्यात मोठा शत्रू आहे. गेलेली वेळ कधी परत येत नाही, म्हणून वेळेसोबत चालण्याची सवय लावा. गॅलिलिओ औषधी कंपनीचे विज्ञानाचे काम करीत असत. त्यांनी त्यातून थोडा वेळ काढून विज्ञानातले अनेक प्रयोग केले. वाईट बातमी ही आहे की वेळ भरारी मारतो आहे, आणि चांगली बातमी ही आहे की तुम्ही त्याचे पायलट आहात. आपल्या मिनिटांवर लक्ष ठेवा, तास तुमच्यावर लक्ष ठेवेल. तुम्हाला उशीर होऊ शकतो, पण वेळेला नाही. जगात जितक्या काही वस्तू आहेत त्यांच्यात वेळ गुंतलेला आहे. वेळेपेक्षा महाग वस्तू या विश्वात दुसरी कोणती नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर वेळेची इतकी बांधील होती की ज्यावेळी ते कॉलेजला जात असत त्यावेळी दुकानदार त्यांच्या घड्याळाचा टाइम ठीक करत असत. जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करतो, क्षण देखील वाया घालवत नाही, तो फार नशीबवान असतो. फ्लोवाली अवस्था. फ्रँकलिनने म्हटले आहे, वेळ वाया घालवू नका, कारण की वेळेने जीवन बनलेले आहे. जीवन महालाचे बिल्डिंग मटेरियल घड्याळाचा काटा आहे. निसर्गाने कोणालाही श्रीमंत अथवा गरीब असं नाही बनवले. त्यांनी त्यांच्याकडे अनमोल संपत्तीचे वाटप समान स्वरूपात केले आहे, अर्थात वेळेचे. वेळेवर काम न केल्याने श्रम वाया जाते, म्हणून वेळेवरच काम पूर्ण करण्याची सवय लावा. तव्यावर टाकलेली भाकर वेळीच पलटली नाही तर जशी ती जळते आणि त्या जागी ती जळली आहे तिथे काय डाग पडतात, अगदी याप्रमाणे वेळेवर भाकरीला पलटी करा, नाहीतर आपली अवस्था त्या जळलेल्या भाकरीसारखी होईल. जीवनाचा प्रत्येक क्षण उज्ज्वल भविष्य घेऊन येत असतो. कोण सांगावे की ज्या क्षणाला आपण निरर्थक वाया घालवत आहोत तो आपल्या सुदैवाचा क्षण ठरू शकतो. काय करायचे हे माहीत असायला हवे. जीवनात काहीही प्राप्त करणे असो, पहिले पाऊल हे आहे की काय करायचे हे निश्चित ठरले गेले पाहिजे. उद्देश ठरवणे हे असे एक कार्य आहे ज्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ देण्याची गरज असते, आणि हाच असतो आपल्या वेळेचा सदुपयोग. कारण एकदा आपण आपले ध्येय ठरवले की नंतर आपण ते प्राप्त करण्याच्या मागे लागतो
आणि सोबतच ते प्राप्त करण्यासाठी आपलं सगळं लक्ष त्यावर केंद्रित करतो. ध्येय प्राप्तीसाठी काय करायला हवे? आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय करण्याची गरज आहे? ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पाहणे निश्चित सुंदर असते, परंतु ते प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे हे माहीत असणे देखील गरजेचे असते. आपल्याला त्याची कधी ना कधीतरी सुरुवात करावी लागेल आणि तोच आपला प्रारंभ बिंदू असेल. जिथे तुम्ही एखाद्याचा खास वेळेवर असता त्या ठिकाणाहून तुमच्या ठरलेल्या उद्देशाला पूर्णतेकडे घेऊन जाऊ शकते. त्या दिशेने पहिले पाऊल असेल. आपले ध्येय प्राप्तीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे माहीत असणे देखील गरजेचे आहे. ध्येय ठरवणे. आपले ध्येय ठरवणे ही सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता आहे आणि तुमचा प्रयत्न जर कामचलाऊ असेल आणि तुम्ही जे काही करत आहात त्या संदर्भात गंभीर नसाल तर याचा अर्थ असा की तुम्ही कोणतेच ध्येय अद्याप ठरवले नाही, किंवा असे पण असू शकते की तुमचे ध्येय अस्पष्ट आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. सुट्टीचा दिवस सोडून तुम्ही दररोज शाळेत जाता, परंतु अभ्यास कसा आणि किती करायचा हे ठरवावे लागते. शेवटी आपण शाळेत जाण्यासाठी किती भानगडी करतो, पण अभ्यास का नाही गंभीर होऊन करीत? शाळा शिकणे असो, अभ्यास करणे असो किंवा अभ्यासातील इतर गोष्टी, सर्वांसाठी ध्येय ठरवणे गरजेचे असते. त्याप्रमाणे जर तुम्ही उद्योगी असाल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात वरची पायरी गाठण्यासाठी देखील ध्येय ठरवावेच लागते, कारण आपले ध्येय पूर्ण करण्याचा अभ्यास तुम्हाला ते प्राप्त करण्याच्या संदर्भात अधिक गंभीर बनवते. ध्येय कसे ठरवावे? आपले ध्येय स्पष्ट असावे. आपले ध्येय काय आहे? काय केवळ शाळेत जाणे आहे किंवा केवळ वेळेवर शाळेत जाणे आहे यावर सगळे अवलंबून आहे. परिणाम देखील जो तुम्ही ध्येय ठरवले आहे त्यावर आधारित मिळेल. तुम्ही वेळेवर शाळेत जात नाही म्हणून तुमची चौकशी होत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही वेळेवर शाळेत जाणार असे ठरवलेच नव्हते. तर तुम्ही तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा आणि स्वतःसाठी केवळ अर्थपूर्ण ध्येयच ठरवा. तुम्हाला तुमचे ध्येय ठरवावे लागेल ज्यांना तुम्ही चेतन आणि अचेतन अशा दोन्ही प्रकारे प्राप्त करू इच्छिता. तुम्ही जर तुमच्या ध्येयाबद्दल जागरूक असाल आणि तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या संदर्भात योग्य विवरण देऊ शकाल. म्हणून आपण विचारपूर्वक आपले ध्येय ठरवायला हवे आणि त्यानुसार त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक ध्येय बाळगा. अनेकदा आपल्या समोर अनेक लहान मोठे ध्येय असतात आणि ते कोणते ध्येय आहे याचा शोध तुम्ही कोणत्याही वेळी घेऊ शकता. उदाहरणार्थ कार्यालयात वेळेवर जाणे आपले छोटे ध्येय असू शकते. अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या कार्यालयात आर्थिक वर्षासाठी वेगळे ध्येय ठेवले असेल तर ते तुमचे मध्यम ध्येय असू शकते. तसेच शाळा कॉलेजातील परीक्षांच्या संदर्भातले ध्येय मध्यम ध्येय असू शकते. सोबतच तुम्ही एका दीर्घकाळासाठी तुमच्या व्यवसायात यशस्वी होण्याचे ध्येय बाळगू शकता किंवा तुमचे शिक्षण चालू ठेवण्याचे ध्येय बाळगू शकता आणि त्यानंतर एक धंदेवाईक वास्तुकार बनण्याचे ध्येय बाळगू शकता. असे पण होऊ शकते की गरिबांची सेवा करण्यासाठी धर्मार्थ दवाखाना निर्माण करण्याचे ध्येय असू शकते, कारण तुम्ही जीवनात एक चांगला आणि धार्मिक नागरिक होण्याचे ध्येय ठेवले होते. तुम्ही तुमच्या प्रत्येक ध्येयाला महत्त्व देत आहात आणि तुम्ही तुमच्या सर्व ध्येयांना तुमच्या संबंधित वेळेत पूर्ण करू इच्छिता. काय बरोबर आहे ना? खालील काही पद्धती आहेत ज्या तुम्हाला तुमचे ध्येय ठरवण्यासाठी मदत करू शकतात. व्यावहारिक बना. तुमच्या ठरवलेल्या ध्येयाच्या संदर्भात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. अर्थात तुम्हाला तुमचे ध्येय ठरविणे तसे ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करताना व्यावहारिक बनणं लागेल. पण तुम्ही असे ध्येय बाळगता जे होण्याची शक्यता नाही, असे ध्येय बाळगून काय उपयोग? तुम्ही ध्येय बाळगता जे प्राप्त करण्यासाठी लागणारी साधनं तुमच्याकडे नसतील तर असे ध्येय बाळगून पण काय उपयोग? तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट नाही आहात आणि खेळाडू होण्याचे ध्येय बाळगत असाल तर तुम्हाला त्यात यश येणार नाही. शंकाच नाही की तुम्ही तुमची तब्येत चांगली करण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु जे आपल्याकडून होणार नाही अशा प्रकारचे ध्येय बाळगू नये हेच खरे. आपल्या मनाचे ऐका आणि करा. आपले ध्येय ठरवताना आपल्या मनाचे ऐका आणि आपले मन सांगेल त्याचे पालन करा. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर तसेही असू शकते की तुम्ही तुमचा व्यवसाय नफा कमवण्याचा दृष्टिकोन समोर न ठेवता सामाजिक उत्थानाचा दृष्टिकोन समोर ठेवून चालवत असाल. जे काही ध्येय ठेवले असेल त्याचे अनुकरण करा. असे नाही की आपण तेच केले पाहिजे जे फायद्यासाठी केले जाते. तुम्हाला जर नफा कमवण्यापेक्षा सामाजिक बदल महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही तेच करा आणि त्या दिशेने पुढे जा, कारण की यामुळे आपल्याला अधिकचा आनंद मिळणार असतो.
अगदी या प्रकारे होऊ शकते की तुम्हाला वैद्यकीय क्षेत्र करिअर म्हणून पसंत नसेल, परंतु लोक तुम्हाला डॉक्टर झाल्यावर किती फायदे असतात हे सांगू शकतात. होऊ शकते की तुम्ही तुमचा पारंपरिक धंदा करावा म्हणून तुमच्यावर जबरदस्ती देखील करण्यात येऊ शकते. तुमचे मित्र आणि परिवारातील सदस्यांच्या दबावामुळे तुम्हाला कसलाही निर्णय घेणे कठीण चालले असेल. काहीही झाले तरी तुमच्या आवडीचेच करिअर निवडा, कारण तुम्हाला जगण्यासाठी आयुष्यभर तेच काम करायचे आहे. तर काय त्यासाठी तुम्ही असे करिअर निवडू शकत नाहीत ज्यात तुम्हाला आवड असेल आणि जे करताना तुम्हाला आनंद वाटेल. निश्चितच तुम्हाला असेच करायला आवडेल आणि आवडायलाच हवे अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी धाडसाची गरज असते. वेगवेगळे ध्येय प्राप्त करा. निर्भय होऊन आपल्या ध्येयाचे निर्धारण करायला हवे आणि पूर्ण धाडसाने ते प्राप्त करण्यासाठी कामाला लागले पाहिजे. सर्व महान ध्येयांना पूर्ण करण्यासाठी त्या लोकांना प्रयत्न केले होते ज्यांनी आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी साधारण सुरुवात केली होती. ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये एक प्रकारची नशा आहे, तर कोणतेही ध्येय प्राप्त करणे कठीण नाही आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याग करण्याची गरज असते. ध्येय मग ते लहान असो किंवा मोठे, तुम्हाला धाडसी बनावे लागेल. तुम्हाला तुमच्या मित्रांना जे तुम्हाला व्हॉट्सअपवर चॅट करायला विवश करत असतील, रात्री तुमची इच्छा नसताना पार्टी करायला भाग पडत असतील, तर तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांना नकार द्यावा लागेल. आपला वेळ अमूल्य आहे. रात्री आरामाच्या वेळी पार्टी करत राहिलात तर सकाळी तुम्हाला ताजेतवाने होऊन कामावर जाता येणार नाही आणि सोबतच तुमची शाळा, कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी वेळेवर जाता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी वेळेवर जाणे तुमचं ध्येय असेल तर तुम्हाला अनावश्यक आणि बेकार गोष्टीला नाही म्हणण्याचे धाडस दाखवावेच लागेल. उदाहरण म्हणून तुमचा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही जर विशिष्ट आहार घेण्याचे ठरवले असेल तर त्याचे तुम्हाला काटेकोरपणे पालन करायला हवे. तुमच्या हेतूपूर्तीसाठी ठरवलेल्या आहाराचे पालन करावे यातच तुमचे हित आहे. तरच तुम्ही तुमचा हेतू साध्य करू शकाल. हे बरोबर नाही आहे. तर मग असे करण्यात तुम्ही संकोच का करू लागले आहात? आपला हेतू साध्य करण्यात येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी तयार राहा आणि त्यासाठी लागणारे पुरेसे धाडसंगी बाळगा. आपल्याकडील धाडस आपल्याला यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडणारे आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी खालील काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. वेळ अमूल्य आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी आपण एखाद्या वेळी ठरवलेला असेल तर काहीही करून आपल्याला त्याचे पालन करावे लागेल. वेळ किमती आहे, कारण तो वेगवान जातो आहे आणि गेलेला वेळ परत नाही मिळवता येत. म्हणून त्या गोष्टीवर वेळ घालवणे थांबवा जो तुमचा हेतू साध्य करण्यासाठी अडथळा ठरू शकेल. कोणत्याही गोष्टीवर आपल्याकडून जो वेळ वाया जातो आहे त्याची आपल्याला माहिती असायला हवी. यामुळे आपल्याला कोणत्याही कामाचे व्यवस्थापन करायला मदत मिळू शकेल आणि सोबतच वेळ वाचवण्यासाठी थोडा अभिनव होण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. तात्पर्य काय तर हेतूच्या प्राप्तीसाठी वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष आणि लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेची बचत करा. आपला हेतू आणि त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न याबद्दल ठाम राहा. तुम्ही जर यामध्ये थोडी जरी चंचलता दाखवली आणि भावनेत वाहत गेलात तर आपल्या प्रयत्नांच्या तीव्रतेचा वेग मंदावला जाईल आणि आपल्याला आपला हेतू साध्य करणे कठीण जाईल. तुम्ही जर खरोखरच तुमचा हेतू साध्य करणार असाल तर योग्य दिशेने प्रयत्न करा. तुम्ही जर तुमचे विचार सतत बदलत असाल आणि कोणत्याच एका ध्येयावर ठाम राहत नसाल तर तुम्हाला लहान मोठे असे कोणतेच ध्येय साध्य करता येणार नाही. अशा प्रकारे आपण आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवलेली असेल. दोन्हीचाही विवेकानुसार उपयोग करायला हवा. अट एकच आहे की विशिष्ट काळ ठरवणे देखील गरजेचे आहे. तर वेळ विचारपूर्वक खर्च करा आणि सोबतच आपण आपले ध्येय देखील विचारपूर्वक ठरवायला हवे. ठरवायचं म्हणून काही ठरवू नका. फायदा तोटा असा विचार करून आपण आपले ध्येय ठरवायला हवे. सोबतच आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला सचेत देखील राहावे लागेल. तुम्ही जर तुमचे ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात गंभीर असाल तर योग्य दिशेने प्रयत्न करण्याबद्दल गंभीर असा. सोबतच ठामपणाही गरजेचा आहे आणि तुम्ही जर सतत आणि पूर्ण ठरवूनच काम करीत असाल तर तुम्हाला निश्चितच यश मिळेल. सोबतच आपण आपल्या वेळेचे आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करण्यात देखील यशस्वी व्हाल. निराश होऊ नका तर स्वतःला प्रोत्साहित करा.
ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही जर गंभीर असाल तर इतरांना प्रोत्साहन देण्यावर अवलंबून राहण्याची तुम्हाला गरज असणार नाही आणि सोबतच इतरांनी तुमच्यात वाटेत अडथळे निर्माण केल्यास तुम्ही निराश होणार नाही आणि हाती घेतलेले काम सोडून देणार नाही. वास्तवात निराश न होता तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिकच जोमाने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करायला हवेत. आपले ध्येय ठरवताना आनंदी राहा आणि ते ध्येय प्राप्त करताना देखील तुम्हाला आनंदीच राहावे लागेल. आपले ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही जर कठोर मेहनत घेत असाल पण तुम्ही आनंदी नसाल तर तुमच्याकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याच प्रयत्नांना कोणताही परिणाम दिसणार नाही. मानसिक आनंद आपल्याला सक्षम बनवते आणि गुणात्मक प्रयत्नांचा परिणामकारक बनवते. अशा प्रकारे करण्यात येणारे प्रयत्न आपल्याला ओझ्या समान वाटणार नाहीत तर ते प्रयत्न आपल्यासाठी उपयोगी बनतील. लवकरच जर आपल्याला यश नाही मिळाले तरी आपण माघार नाही घेतली पाहिजे. हेतू साध्य करण्यासाठी सततचे प्रयत्न कायम ठेवा. तुम्ही तुमचे ध्येय जर ठरवले तर तुम्ही ते खात्रीने पूर्ण करू शकता आणि तुम्ही जर तुमच्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नाहीत तर पुन्हा प्रयत्न करा आणि पुन्हा प्रयत्न करा. आपण असे अनेकदा ऐकले असेल की यश अपयश हे यशाच्या मार्गात येतात. पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला जर अपयश आले तर हे अपयश तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे असते की यामध्ये सुधारणा करूनच आपल्याला पुढे यशाच्या दिशेने आगेकूच करता येते. विचलित होऊ नका. आपले मन अशांत असेल तर एखाद्या ठिकाणी बसून शांत होण्याचा प्रयत्न करू शकतो. यामुळे आपले मन शांत होऊ शकते. एखादे आवडीचे गीत ऐकू शकता. मन अशांत होण्याचे अनेक कारण असू शकतात, म्हणून कशामुळे मन अशांत आहे हे लक्षात घेऊन त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा. जसे की पुरेशी झोप न झाल्याने चिडचिडपणा येतो तर पुरेशी झोप घ्या. खाण्यापिण्याची काळजी घेतल्याने शरीर निरोगी राहते, त्यामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते. फारच अशांत वाटत असेल तर ध्यानधारणा मेडिटेशन करू शकता. ध्यानधारणा मन शांत करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आपल्याला आपलं मन शांत ठेवण्यासाठी शांत ठिकाणाची निवड करू शकता. ज्यामुळे आपल्याला शांतता मिळेल अशी गोष्टी करा. धावपळीच्या या जगात स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकता, ज्यामुळे मनाचे आरोग्य कायम राहते. सकाळी उठून फिरायला जाणे तब्येत आणि मन दोन्हीसाठी फायद्याचे ठरते. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला गेल्याने फायदा होतो. मन अस्थिर असेल तर आपण कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. बहुधा 16 ते 25च्या दरम्यानचे व्यक्ती मन अस्थिर असे असते. या वयात अनेक चुका देखील होतात. मार्ग चुकतो. अनेकदा घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतो. चुका दुरुस्त करणे कधी जमते, कधी कधी जमत नाही. घाई गडबडीत बोलणे, निर्णय घेणे अशांत मनामुळेच होते. शांत मनाने घेतलेला निर्णय फायद्याचा ठरण्याची शक्यता असते. वाढत्या वयासोबत मनाला शांतता पण येते, परंतु कमी वयात मन शांत असणारी माणसं आयुष्यात बरंच काही मिळवून असतात. योग्य निर्णय जीवनाला योग्य दिशेने घेऊन जातो. शांत मनाच्या व्यक्तीची प्रतिभा देखील समाजात चांगली असते. लोक संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मते मन शांत असणे गरजेचे असते. मन शांत नसेल तर संवाद पण चांगला साधता येत नाही. जीवन काही जुगार नाही आहे, ज्याला नशिबाच्या स्वाधीन केले तरी चालते. आपला मेंदू, आपले मन, आपले विचार यांच्या मदतीने पुढे जावे लागते. चांगले जीवन जगण्यासाठी चांगले मन आणि चांगले आरोग्य गरजेचे असते. दोघांची काळजी घेणे गरजेचे असते. मानसिक आरोग्यावरच शारीरिक आरोग्य अवलंबून आहे. शरीर निरोगी असेल तर मनाला ताजेतवाने वाटते. बाहेरील वातावरणामुळे आपले मन विचलित झाले तर निरोगी शरीर असेल तर ते मनाला शांत करण्यासाठी मदत करू शकतं. म्हणून शरीराचे निरोगी असणे गरजेचे असते. आपल्या मनाला बेचैनी असेल आणि शरीर देखील अशक्त असेल तर बाहेर फिरायला जाणे किंवा मनाला शांत करण्याचे उपाय काही उपयोगाचे ठरत नाहीत. परंतु जर शरीर निरोगी असेल तर मात्र मनाला शांत करण्याचे काही उपाय आपण करू शकतो. म्हणून मानसिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी शरीराला निरोगी ठेवावे, सोबतच मानसिक आरोग्यासाठी प्रयत्नशील राहा. साधी राहणी, उच्च विचार. जपानच्या समजदार लोकांनी या म्हणीप्रमाणे वागून जगतात आपले स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. अशा काही लोकांपैकी संत कबीरदास, महात्मा गांधी, पोप फ्रान्सिस आणि अब्राहम लिंकन यांचा समावेश करता येईल.
या लोकांनी फार सामान्य जीवन व्यतीत केले आणि असे करून आपल्या आसपासच्या लोकांना देखील प्रेरित केले. फारच कमी माणसं साधं जीवन जगतात, काही आपल्या इच्छांना पूर्ण करून इच्छितात आणि काही जण त्यांच्याकडील संपत्तीच्या जोरावर इतरांना प्रभावित करू इच्छितात. येथे सांगण्यात आले आहे की साधारण जीवनाची का गरज आहे. परिवाराच्या जवळ असतो. ज्यावेळी आपण साधी राहणीमान जगायला सुरुवात करतो आणि लोकांना प्रभावित करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यावेळी आपण आपल्या संस्कारानुसार वागत असतो, परिवाराच्या जवळ गेलेलो असतो आणि परिवार देखील आपल्या जवळ आलेला असतो. स्वतःला ओळखा. ज्यावेळी स्वतःला समाधानी करणाऱ्या गोष्टीचा शोध घेणे आपण बंद करतो आणि स्वतःला वेळ देतो आणि स्वतःसोबत वेळ घालवतो, त्यावेळी शेवटी ओळखतो की वास्तवात आपण कोण आहोत. नियंत्रणाची भावना. ज्यावेळी आपण एक साधारण जीवन जगतो तर आपल्याला जगण्यासाठी अतिरिक्त गोष्टींची गरज उरत नाही. अधिकच्या गोष्टी खरेदी करून आपल्या डोक्यावर कसलेच कर्ज असत नाही. त्यामुळे स्वतःमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे कर्जफेड करण्यासाठी किंवा इतर देणे देण्यासाठी अधिकचा पैसा कमवण्याची गरज असत नाही. आपल्याकडे जीवन नियंत्रणाची अधिकची भावना असते. तणावाची पातळी कमी. आपण आपले भाऊ बहीण मित्र आणि शेजारी यांच्यासोबत कमाईची तुलना करण्याच्या दबावात नाही आहात. आता तुम्ही स्वतःसाठी मोठे घर, मोठे गाडी किंवा अधिकचा बँक बॅलन्स याची अपेक्षा ठेवणार नाही. ज्या अर्थी आपण एक साधारण जीवनाचा स्वीकार केला आहे त्या अर्थी सर्व प्रकारचे तणाव राहिलेच नाहीत. संतुलित जीवन. ज्यावेळी आपल्याला आपल्याच कार्यालयात मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी फार कष्ट पडणार नाही. याचे कारण असे की आपल्या इच्छा मर्यादित असतील आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत असतील. मग तुमचे उत्पन्न कितीही चांगले असले तरी अशा प्रकारे तुम्ही वेळेवर घरी जाऊ शकाल आणि आपल्या परिवारासोबत वेळ घालवता येईल. हे जीवनातले संतुलन कायम ठेवण्यासाठी उपयोगी पडू शकतं.